भारतीय जनता पक्षाच्या वतीने येऊ घातलेल्या लोकसभाच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या प्रचाराची गती ही आता दिवसागणिक विजयाच्या दिशेने घोडदौड करते. आणून गेल्या 2-2.5 महिन्यामध्ये सांगायचं झालं तर 18 वर्ष वय पूर्ण केलेल्या नवीन मतदारांशी सगळ्यात पहिल्यांदा संपर्क योजना भारतीय जनता पक्षाने केली. युवा मोर्चाच्या माध्यमातून युवा संवाद आणि युवा वॉरेवर महानगरपालिकातल्या महाविद्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात नोंदणी केली. भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या माध्यमातून मुंबई शहरातील महिला बचत गट असतील, आरोग्य सेविका असतील, अंगण सेविका असतील, अन्य आमच्या महिला मतदारांशी संपर्क माननीय मोदीजींचा थेट संवाद करून त्यांच्याशी हा कार्यक्रम आम्ही पूर्ण केला. मुंबईत असलेल्या आमच्या ओबीसी समाजाच्या संवाद संपर्क कार्यक्रमाच्या माध्यमातून तो संवाद आमचा चालू आहे. अनुसूचित जाती जमाती आघाडीच्या माध्यमातून वस्ती संपर्काचं अभियान आणि बरोबरीने दलित आणि अनुसूचित जाती जमातीतल्या आमच्या विद्यार्थ्यांना, मित्रांना, मैत्रिणींना असलेला हॉस्टेलचा संपर्क आम्ही पूर्ण केलाय. या ठिकाणी नमो ॲप, सरळ ॲप या माध्यमातून सामान्य मुंबईकरांशी संकल्प पत्र, मॅनिफेस्टो मधल्या सूचना याचा कार्यक्रम आम्ही सुरू केलेला आहे. याच पद्धतीने सामान्य नागरिकाला थेट माननीय प्रधानमंत्र्यांशी जोडण्यासाठी 1 लाखाच्या वर नमो ॲपमध्ये मित्र मुंबईकर नागरिक आम्ही जोडलेत. अशा सगळ्या टप्प्याटप्पा पुढे जात आता मुंबईतल्या 6 लोकसभा क्षेत्रांमध्ये प्रचाराचं रान त्या ठिकाणी पूर्णपणे चालवण्यासाठी 6 LED व्हॅन्स या आता 6 लोकसभा क्षेत्रामध्ये महायुतीचा विजय करण्यासाठी आम्ही कामाला लावले आहेत, कामं करतो आहोत. मुंबईकरांची सेवा करणं, संपर्क करणं आणि त्या सेवेच्या माध्यमातून मोदीजींना त्यांचा आशीर्वाद मिळवणं आणि महायुतीचे उमेदवार जिंकून आणण्याचा प्रयत्न करणं, याला मुंबई भाजप अतिगतिमानतेने कामाला लागली आहे. अशी जी यादी संदर्भात पहिली यादी आलेली आहे, दुसरी यादी कधीपर्यंत येईल? कारण की महाराष्ट्रातला जागा वाटपाचा तिढा कायम पाहायला मिळतो. महाराष्ट्रात जागा वाटपाचा कुठलाही तिढा नाही. तिन्ही पक्षाचे नेते अतिशय निकटवर्तीय संपर्कात आहेत. रोज चर्चा आहे, केंद्रीय नेतृत्वाशी बोलतायत. तो चर्चा केवळ कोण चांगली ती जागा जिंकू शकतं याबद्दलची आहे, एकमेकाला सहयोगिता करणारी आहे आणि म्हणून काहीच दिवसामध्ये महाराष्ट्रातली पहिली यादी त्या ठिकाणी घोषित होईल. मला असं वाटतं हे त्यांनी उद्धवजींकडे बघून म्हटलं असेल, कारण हल्ली उद्धवजी अन्य पक्षातलीच लोक स्वतःच्या पक्षात घेण्यात मर्दानगीचा परिचय देत आहेत आणि म्हणून स्वपक्षातले कट्टर बाळासाहेबांच्या विचारांची लोक ही त्या ठिकाणी उद्धवजींना सोडून खऱ्या शिवसेनेत म्हणजे एकनाथजींकडे चालली आहेत आणि आता उद्धवजींकडे अन्य पक्षातून त्या ठिकाणी नाकारलेली लोक ते घेत आहेत. म्हणून राज ठाकरे यांचा टोला उद्धवजींच्या दिशेने आहे असं माझं मत आहे. मला असं वाटतं त्यांचा त्या विषयातला अभ्यास कमी असेल तर मी प्रसाद लाड यांना विनंती करीन की त्यांनी माननीय राज ठाकरे यांना संपर्क करून शिवस्मारक या विषयामध्ये जे भरीव काम आम्ही केलं त्याबद्दलची माहिती त्यांना देणं आवश्यक आहे, ते आम्ही देऊ. भास्कर जाधवांनी पुन्हा एकदा पत्र लिहिलेलं आहे आणि उद्धव ठाकरेवर नाराजी दाखवलेली आहे. कसं बघता? कारण भास्कर जाधव त्यांनी काय म्हटलंय? पत्र लिहिलंय आणि नाराजी दाखवलेली आहे पक्षाच्या विरोधात. कोणावर नाराजी मला माहिती नाही. मला याची पूर्ण माहित नाही. भास्कर जाधव नाराज तसे त्याच मोडमध्ये असतात. ते नेमके उद्धवजी आणि कार्यकर्त्यांवर का नाराज आहे याची मला संपूर्ण माहिती नाही. बघा, हा त्यांचा अंतर्गत मामला आहे. बाळासाहेब आंबेडकरजी काय बोलतात त्याच्यावर मी प्रतिक्रिया द्यावी इतका मी मोठाही नाही आणि योग्यही समजत नाही. पण काँग्रेसमध्ये चोर आहेत हे युनिव्हर्सल सत्य आहे. रोहित पवार असं म्हणतात की जी कारवाई झाली त्यांची ती सुडाने केलेली कारवाई आहे, आम्ही त्याला लढा देणार असं मला असं वाटतं की स्वतःचं पाप लपवण्यासाठी मी लढणार आहे याचं आवरण दाखवण्याची गरज नाही.
प्रश्न थेट आहेत. जो कारखाना तुम्ही घेतलात तो कितीला घेतलात आणि बँकेने कितीला लिलावात काढायचं ठरवलं होतं, त्या किमतीमधला फरक कसा काय आला, त्याचे बेनिफिशियरी कोण आहेत, जास्तीला लिलावात काढलेला कारखाना कमी पैशात घेऊन त्यातली गुंतवणूक कोणाची आणि कुठून आली आहे, यंत्रणा चौकशीचं काम करतात. उत्तर त्याचं द्या. लढायचं असेल तर कायदेशीर लढा. राजकीय आवरण आणून स्वतःचं पाप लपवता येणार नाही. सर हिंदी में जानना चाहेंगे सर, आज सीट शेयरिंग को लेकर आज जो महायुति में चर्चाएं बहुत नज़दीक तरीके से चल रही है. तीनों दल के नेता संपर्क में एक दूसरे के साथ चर्चा में लगातार है. केंद्रीय नेतृत्व से भी चर्चा में है. कौन ये जगह वो सीट अच्छी तरीके से जीत सकते हैं उसका नियोजन चल रहा है और बहुत जल्दी हमारी पहली लिस्ट निकलेगी. पर सर जिस तरह से सीट शेयरिंग को लेकर मीटिंग हो रही है, बाकायदा आरोप लगाए जा रहे हैं संजय राउत की तरफ से कि सीएम यहाँ दिल्ली में जाते हैं, बर्तन घिसने जाते हैं, किस तरह से देखते हैं इस स्टेटमेंट? नहीं, संजय राउत दिल्ली में जाके किसका बर्तन मांजते थे? इटालियन मांजते थे या फिर वायनाड का मांजते थे? तो उनको इटालियन बर्तन पसंद है या वायनाड का बर्तन पसंद है, वो संजय राउत पहले स्पष्ट करें. प्रकाश आंबेडकर आशंका जता रहे कि एमवीए बनेगी ही कि नहीं बनेगी, ये सबसे बड़ा सवाल है. देखिए, एमवीए के अंदरूनी मामले में मैं कोई प्रतिक्रिया दूं मुझे ठीक नहीं लगता. और माननीय बाला साहेब अम्बेडकर जी के, प्रकाश अम्बेडकर जी के वक्तव्य पर मैं प्रतिक्रिया दूं, इतना ना मैं बड़ा हूं ना मैं उस पर देना चाहता हूं. लेकिन कांग्रेस में सभी चोर है अगर उन्होंने कहा है तो सच बात है, वो यूनिवर्सल सत्य है. भारत का बच्चा भी यही बोलेगा. रोहित पवार की फैक्ट्री को जब्त किया ईडी ने, वही राजनीतिक रंग इसे दिया जा रहा है. कानूनन लड़ाई को राजनीतिक चादर उड़कर बचाया नहीं जा सकता. अपने किए हुए गुनाहों को राजनीतिक चादर उड़कर बचाया नहीं जा सकता है. रोहित पवार जी समझे, बात तो सीधी सादी है. एक कारखाना चल रहा था, वो लॉस में क्यों गया, क्यों में लाया गया, उसका लिलाव क्यों हुआ, लिलाव होने के बाद लिलाव में कम पैसे में क्यों खरीदा गया, उसमें इन्वेस्टमेंट किसकी थी, पैसा कहाँ से आया, इसकी इंक्वायरी हो रही है, उसका वो जवाब दे. बऱ्याच काळानंतर माजी नगरसेवकांची बैठक बोलवण्यात आली होती. भारतीय जनता पक्षाचे सर्व माजी नगरसेवक नगरसेविका आपापल्या भागामध्ये अतिशय प्रामाणिकतेने उत्तम काम करतायत. आता आम्ही एक अभियान पुढच्या 15 दिवसाचं बनवलं आहे, ज्यामध्ये संकल्प पत्र अभियान, मॅनिफेस्टोमधल्या सजेशन आणि विकसित भारत अभियानामध्ये प्रचाराच्या माध्यमातून या अभियानातला प्रत्यक्ष कामाचं मूळ स्वरूप आजच्या बैठकीत आम्ही ठरवलेलं आहे. अजय जी, हिंदी में बताइए कि आज आपने रथ जो है उनका शुभारंभ किया है. कैंपेन की भारतीय जनता पार्टी ने प्रचार में सभी अन्य दलों से सबसे आगे हम निकल पड़े हैं. मुंबई वासियों के सेवा में भी और मुंबई वासियों की सेवा देते देते प्रचार में भी. और इसके लिए हमारे नए वोटर्स जो मतदार है, युवा, उनसे संपर्क, महिला बचत गट, आंगन सेविका, इनसे संपर्क, हमारे ओबीसी समाज के बस्तियों से संपर्क, हमारे अनुसूचित जाति जमाती व्यवस्था में रहने वाले हॉस्टल के युवाओं से संपर्क. इस प्रकार से एक एक टप्पा हम करते जा रहे हैं. अब 6 लोकसभा में 6 एलईडी वैन लेकर हम माननीय मोदी जी और राज्य सरकार ने किए हुए कामों का प्रचार और प्रसार करके प्रत्यक्ष कैंपेनिंग में भी हम आगे निकल पड़े. घाटकोपरमध्ये मंगलप्रभात धुडा यांनी शिवसेनेच्या कार्यालयात दिलेला आहे. त्यामुळे वेगळ्या चर्चा कुठल्या शिवसेनेच्या? शिंदेच्या शिवसेनेच्या. मग आमची युतीच आहे. महायुतीमध्ये एकमेकाचं एवढं प्रेम असेल तर त्याचं स्वागतच आहे. सर, राहुल गांधी की 6 जागा आहेत, तुम्ही मुंबईचं प्रतिनिधित्व करता, ज्या पद्धतीने ह्या सगळ्या बैठका आहेत, मात्र काही नवीन मुंबईमध्ये चेहरे आणले जातील असं देखील सुरू आहे, त्यामुळे ही बैठक महत्त्वाची होती का? आमच्यासाठी 6 जागांवर चेहरा एकच आहे, तो माननीय मोदीजींचा आहे, माननीय देवेंद्रजींचा आहे, माननीय एकनाथ शिंदेंचा आहे आणि महायुतीमध्ये माननीय अजित पवारांचा आहे. आणि म्हणून 6 जागा आम्ही जिंकण्यासाठी चेहरा आणि नावं दिल्ली ठरवेल, राज्यामधले नेते ठरवतील. आम्ही कामाला लागलो तर माननीय मोदीजींचा चेहरा घेऊन लागलो. सर राहुल गांधी की न्याय यात्रा है सर 12 तारीख को. लगातार हमने देखा है पिछली बार भी जब भी महाराष्ट्र में आते हैं वीर सावरकर को लेके वो कुछ ना कुछ बयानबाजी करते हैं. कहीं ना कहीं बीजेपी का क्या रुख रहेगा? देखिए, चुनाव ये लोकशाही का महोत्सव है. उस महोत्सव में जो भी सम्मिलित होता है वो स्वाभाविक है, होगा ही. राहुल गांधी की यात्रा के नाम में ही खोट है. जिन्होंने भारत पर 60 साल अन्याय किया वो आज न्याय यात्रा की गुहार लेके घूम रहे हैं. तो शायद
उनके पार्टी के कार्यकर्ता, उनसे न्याय मांगने की अपेक्षा मुझे ज़्यादा लगती है। और ज्या शिवाजी पार्कवरून सातत्याने बाळासाहेबांनी काँग्रेसवर प्रहार केले, त्याच शिवाजी पार्कवर आता राहुल गांधींची सभा होते. मला याच्यामध्ये आश्चर्य वाटत नाही शक्यता अशी आहे की त्या ठिकाणी महाआघाडीच्या काँग्रेसची सभा आहे. आजपर्यंत अहमद पटेलच्या फोटोला पुसताना उद्धवजी आम्ही पाहिले. आता उद्धवजी राहुल गांधींना माळा घालताना आम्ही बघू आणि त्या मैदानात लोक जमवण्यासाठी त्या ठिकाणी हिरवी चादर घेऊन येणाऱ्या लोकांचं नेतृत्व उद्धवजी करताना आम्ही बघू. बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाशी ही सभा होती, कसं काय? इस बात के ऊपर ना कोई सच्चाई है, ना कोई तथ्य है, ना उसके ऊपर मैं कोई टिप्पणी करूंगा. प्रदेश के हमारा नेतृत्व उसके ऊपर आपको जानकारी देगा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.